दोन संघ आपण पाहिले तर एका बाजूला असेल मेडिटेक स्पोर्ट्स रायगड, प्रतिस्पर्धी संघ असेल तो म्हणजेच आरसी ग्रुप अलिबाग. टॉस जिंकला तो म्हणजेच मेडिटेक स्पोर्ट्स रायगड संघाच्या कर्णधाराने आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आरसी ग्रुप अलिबाग या संघाला. आणि आरसी ग्रुप अलिबाग संघाकडून पी फॅक्टर मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रफुल्ल पाटील आणि प्रसाद पाटील ही जोडी आपण पाहतोय. मागील सामन्यात आपण क्षेत्ररक्षण करताना आमचे साथी समालोचक आणि फोपेरी गावचे सुपुत्र कपिल ठाकूर यांना पाहिलं. त्यांच्या हातून बरेचसे फंबल होताना आपण पाहिलेत. वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहतोय या सामन्याला एक महत्त्वपूर्ण लढतीला सुरुवात होते जिथे दुसऱ्या फेरीतील लढत असेल. चेडू द्यायचा आयोजकांना विनंती आहे, चेडू पाठवायचा आहे. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची. यानंतर देखील एक मोठी बॅटल, एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल जिथे दोन सामने आधीच जिंकलेले आहेत. ते म्हणजेच 40+ ग्रुपच्या ग्रुपमध्ये ते म्हणजेच विघ्नहर्ता पनवेल या संघाने हॅलो डीजे ऑपरेटर, वायरलेस माईक बंद पडलाय बघा. मॅचला सुरुवात होते. प्रसाद आणि पिंट्याची जबरदस्त जोडी आपल्याला फलंदाजीसाठी पाहायला मिळते. पहिलाच बॉलला स्लाइस केलाय गली क्षेत्रामध्ये, जबरदस्त फिल्डिंग. एक धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्येचं श्री गणेशा तसं पाहिलं गेलं तर हशिवरे गावातून या दोनही खेळाडूंची क्रिकेटच्या करिअरची सुरुवात झालेली आहे. याच मैदानावर क्रिकेटचं बालकडू त्यांनी घेतलेलं आहे. आणि आज आरसी ग्रुप अलिबाग संघाचं दोनही हे प्लेयर नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळचा बॉल यॉर्कर डिलिव्हरी, अगदी सरळ खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत फील्ड करतील दुसरी धाव सुद्धा चोरली जाईल. कारण प्रसाद आणि त्याच्याकडे असणारा धावण्याचं स्किल तो नेहमी क्रिकेटच्या पटलावर वापरत असतो. यावेळेला हाफ चान्स होता, क्षेत्ररक्षकाच्या हातातून बॉल निसटला आणि त्यावेळेला लगेचच या ठिकाणी डिसिजन घेतला की दुसरी धाव पूर्ण होऊ शकते. या 2 धावांच्या मदतीने 3 धावा स्कोर कार्डवर गोलंदाज राम राईट हँड राऊंड विकेटने, की वेगळी शैली आहे बघा. गोलंदाजी करत असताना थोडासा वागतोय आणि गोलंदाजी करायला सुरुवात. आपटून टाकलेला बॉल डीप स्क्वेअर लेगच्या मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी महागात पडणार, कारण चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या सफरवर. चौकार. मिळालाय. 7 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 3 ओव्हरचा हा मुकाबला. क्षेत्ररक्षण थोडंसं वेगळं लावलेलं पाहायला मिळते. आणि यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल आडव्या पाटने इथे वाईडिश लॉंगॉनला खेळून काढलेला आहे. चौकार मारल्यानंतर सिंगल घेणं सेन्सिबल क्रिकेटचं वैशिष्ट्य क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि त्याचाच प्रत्यय यॉर्कर डिलिव्हरी. गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते.
राईट हँड राऊंड विकेटने अगदी आउटसाइड द ऑफ स्टंपला चेंडू टाकण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक लावलेला आहे आणि यावेळेला आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न. पहिला बॅटला लागला, नंतर पायाला लागला, असं काहीतरी चित्र. आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड करेल एकापेक्षा जास्त मिळणार नाही. गोलंदाजाचं कौतुक करूयात. काय जबरदस्त गोलंदाजी करते. आउटसाइड द ऑफ स्टंप किंवा मिडल स्टंपवर किंवा स्टंप टू स्टंप किंवा यॉर्कर डिलिव्हरी अगदी मिश्रित गोलंदाजी करतोय. आणि त्याच वेळेला या गोलंदाजाकडे असणारी एक राऊंड ऑफ ॲक्शन आणि त्यामध्ये प्राप्त होणारी ती गती आणि अगदी जबरदस्त खांद्याचा वापर करून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा बॉल पहा, अगदी गती 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 आणि त्याचा परिपूर्ण वापर करत असताना गोलंदाज राम आपल्याला पाहायला मिळालेला आहे. धावसंख्येत पुनश्च एकदा 1ने बदल झाला. पहिल्या प्रारंभीच्या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा पाहायला मिळाल्या. मग पिंट्या आणि प्रफुल किंवा पिंट्या प्रफुल प्रसाद हे दोघं मैदानामध्ये असले की नेहमी आपल्याला धावा खोऱ्याने येताना पाहायला मिळतात किंवा धावा बरसताना पाहायला मिळतात, धावा वाहताना पाहायला मिळतात. पण या ओव्हरमध्ये रामने या दोनही फलंदाजांना जखडून ठेवलं. क्षेत्ररक्षकाकडून जरी मिसफिल्डिंग झाली तिथे चौकार आला आणि त्यामुळेच धावसंख्या ही 10 पर्यंत पोहोचलेली आहे. अन्यथा एखादी विकेट मिळाली असती आणि धावसंख्या तिथल्या तिथे किंवा 7-8 पर्यंत थांबली असती, असंच काहीतरी चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये भरपाई करावी लागेल, कारण RC ग्रुप अलिबाग संघ तसं म्हटलं गेला तर या संघामध्ये कमलाकर दादले आहे. या फलंदाजाकडे सुद्धा विशेष लक्ष या मैदानावर ठेवलं जाईल, कारण स्क्वेअर कटचे काय जबरदस्त फटके त्यांनी आजवर अलिबाग टेनिस क्रिकेटच्या पटलावर या ठिकाणी मारलेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत. गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाज संदेश गोलंदाजी मार्कवर. सतीश यावेळचा खोलवर टप्प्याचा बॉल फलंदाजाने लोअर फुल टॉस बॉल मिस करून यॉर्कर बनवला असं म्हणता येईल. परंतु शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक फुर्तीला पाहायला मिळाला, चुस्त पाहायला मिळाला आणि तिथे मात्र धाव आपल्या संघासाठी वाचवत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. 1 धाव स्कोर कार्डमध्ये जमा झालेली आहे. मोठ्या फटक्याची RC ग्रुप अलिबाग संघाला नितांत आवश्यकता असणार आहे. राकेश चव्हाण थोडेसे अंडर प्रेशर आहेत, कारण एखादा षटकार सुद्धा 7 चेंडूंमध्ये आलेला नाहीये. आणि त्याच प्रतीक्षेमध्ये असताना गोलंदाजाने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्येत 1ने वाढ झाल्यानंतर धावा झालेल्या आहेत 12 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, 12 विदाउट लॉस अशा पद्धतीचं धावफलक. प्रसाद स्ट्राईक एंडला सतीशचा सामना करण्यासाठी. जबरदस्त ऍक्शन. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळला, बॅक टू द बॉलर. हो, जबरदस्त फिल्डिंग. क्लोज क्लोज व्हेरी क्लोज. परंतु प्रसाद पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलाय. दबाव, दडपण, प्रेशर आणि अशा वेळेला अशी या नाजूक परिस्थितीमध्ये केलेली संदेश आणि रामच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी याच मैदानावर बालकडू घेणाऱ्या दोनही फलंदाजांना इथे मात्र जखडून ठेवले. सतीश गोलंदाजी मार्गवर. स्लोवर वन. क्रिकेट इज ऑल अबाउट व्हेरिएशन. तुमच्याकडे व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. ऑफ कटर बॉल किंवा बॉल मधील गती काढून घेतली आणि अगदी स्लॉट मध्ये टाकला बॉल. त्यामुळे फलंदाजाला फुटवर्क करत असताना थोडासा प्रॉब्लेम फेस करावा लागला. डॉट बॉल, एव्हरी डॉट बॉल प्रेशर वाढवणारा असेल. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळला. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ओहो, त्याला चकवून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि 4 धावा नशिबाने RC ग्रुप अलिबाग संघाला मिळत असताना पाहायला मिळतात.
गेलं तर आता सध्याच पिंट्याने एक बाईक जिंकलेली आहे. रायगड 40+ ची जी टुर्नामेंट होती त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज जिंकली आणि ती चौथी बाईक होती. खरं तर खारेपाट चॅम्पियन्स ट्रॉफी पासून एका इनिंग मध्येच आणि त्यानंतर झालेली तिनविऱ्याच्या मैदानावरती स्पर्धा आणि त्या तिनविऱ्याच्या मैदानावर बेस्ट बॅटरचा किताब मिळाल्यापासून पिंट्याला फलंदाजीमध्ये सुगीचे दिवस आले असं पण म्हणूयात. धावसंख्या या षटकाराच्या मदतीने 26 धावा आलेली आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट कॅल्क्युलेशन. आता समर्थ कडूचे डावपेच या वेळेला आउटसाइड द ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याला या ठिकाणी खराब फेकी करण्याची दुर्बुद्धी कशी मिळावी आणि असंच काहीतरी पाहायला मिळालं. थ्रो अगदी खूप जवळ फेकला आणि त्यामुळे समर्थ कडू याला तो गॅदर करायला पुढे यावं लागलं आणि तोपर्यंत प्रसादने स्ट्राईक सोडली होती. धावसंख्येत 2 ने बदल झालाय. या छोट्या छोट्या गोष्टी आणि त्यावर फार महत्व दिलं जातं. मी मैदानात होतो त्यावेळेला सुद्धा आणि आता सुद्धा. यावेळचा बॉल स्लोवर वन बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे 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 आणि तोपर्यंत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. आणि अलिबागचा मी तर म्हणेन अष्टपैलू खेळाडू क्रमांक 1. काय जबरदस्त क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत, त्यांना सन्मान सुद्धा देत आहेत. खराब चेंडू मिळाल्यावर त्याच्यावर खरपूस समाचार सुद्धा घेत आहेत. एखादा शॉट बनवून मारण्याचा प्रयत्न करतायत आणि खरोखरच नवीन खेळाडूंनी या गोष्टी शिकणं फार गरजेचं आहे. आडवा बॅटनेस अगदी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर बॉल खाली पोहोचलेत तोपर्यंत 1 धाव स्कोर कार्ड मध्ये जमा झालेली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या 33. अंपायर डिसिजन सांगायचं आहे. रनआउट. ओके. काही गोष्टी कधी कधी पहिल्यांदाच घडतात किंवा कधी घडलेल्या नसतात, त्यामुळे प्रेक्षक सुद्धा सरप्राईज होतात की एक्झॅक्टली करायचं काय, अशा वेळेला अशा मोमेंटला काय डिसिजन द्यावा. हातामध्ये बॉल होता, तो थ्रो फेकला नाही आणि त्याच संधीचा फायदा घेऊन पिंट्या स्ट्राईक एंडवर पोहोचला. प्रसाद जरूर त्याच्या फलंदाजीसाठी धारातीर्थी पडला. नवीन फलंदाज राकेश रामनाथकर, मॅन फ्रॉम थर्ड. या खेळाडूने सुद्धा अगदी सागरी गणेश थळ संघासाठी जबरदस्त क्रिकेट या वर्षी सुद्धा खेळलेला आपण पाहिलेलं आहे. ॲज अन 1 डाऊन बॅटर म्हणून मैदानामध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी उचललाय डीप मिड विकेटच्या बाहेर. पिंट्याच्या बॅट मधून आणखीन एक षटकार या ओव्हर मध्ये. पिंट्या प्रफुल्ल याने जो नाद केलाय आणि तो थेट जिव्हारी लागलेला आहे, कारण ज्या पद्धतीची फलंदाजी चाललेली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये भाईजान 20 होत्या आणि त्यामध्ये एकही षटकार नव्हता, फक्त 2 चौकार होते, बाकी सिंगल डबल्स आणि वाईड बॉलच्या रन होत्या. परंतु प्रारंभीच्या 3ऱ्या ओव्हरच्या बॉलवर षटकार आला होता. शेवटचा बॉल स्लोवर वन होता, डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू फरार होईल बाउंड्री लाईनच्या पार. आणखीन एक पिंट्याच्या बॅट मधून आलेला चौकार धाव संख्येला घेऊन जाईल 43 धाव संख्येवर. पिंट्याने वैयक्तिक या मॅच मध्ये 32 धावा बनवल्या, त्या कदाचित निर्णायक ठरू शकतात. त्या उलट मी म्हणेन 3ऱ्या ओव्हर मध्ये समर्थ कडूच्या या ओव्हर मध्ये पिंट्याने ते जबरदस्त फटके खेळले, खराब चेंडूंचा समाचार घेतला. त्यामुळेच आरसी ग्रुप अलिबाग संघ 43 या धाव संख्येवर पोहोचलाय. जिंकण्यासाठी 44 धावांचं हे मोठं आव्हान असणार आहे. छोटं आणि मोठं या गोष्टी बाजूला ठेवून ते धावसंख्या किंवा ते टार्गेट पार केलं जाईल का, कारण महत्वाचा प्रश्न हा आहे की अलिबाग किंवा आरसी ग्रुप अलिबागच्या या संघामध्ये जे फलंदाज आहेत ना,
त्यांनी कामगिरी तर आता केलेली आहे. आता जबाबदारी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षकांची असणार आहे. मग वैभव अंबुकर असेल, त्याच वेळेला गोलंदाज प्रबोध असेल आणि त्याच वेळेला अशा या गोलंदाजांवर आता संपूर्णतः जबाबदारी राहणार आहे. मग पिंट्या सुद्धा कदाचित शेवटची ओव्हर टाकू शकतो. आता विकेटच्या बिहाइंड कमलाकर दादले राहील की प्रसाद राहील. 43 झालेले आहेत, 44चं आव्हान आहे. सो आता आरसी ग्रुप अलिबाग राकेश चव्हाण यांचा हा संघ प्रसाद पाटील याच्या नेतृत्वामध्ये खेळताना पाहायला मिळते. दुसऱ्या सत्रामध्ये 18 बॉलमध्ये क्रिकेटचा खेळ सरड्यासारखा रंग बदलताना पाहायला मिळेल का? कारण बालवीर हाशिवरेचं हे मैदान नेहमी डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी नंदनवन मानलं जातं. याचं कारण का की ऑन साईडला डावखुऱ्या फलंदाजांना वाऱ्याचा प्रवाह मिळतो. तिथे मिस टायमिंग स्ट्रोक जरी आले तरी सुद्धा बॉल बाउंड्री लाईन पर्यंत कॅरी होऊ शकतो आणि त्याच वेळेला काहीतरी त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल का? चला समर्थ गडू, चला फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. मेडिटेक्स स्पोर्ट्स रायगड, चला बॅटर मैदानामध्ये पाठवायचं आहे. दुसऱ्या सत्रासाठी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये चेंजेस करतोय. कालच्या दिवसापासून उद्याच्या दिवसापर्यंत आमच्या सोबत आमचे परम मित्र ज्यांनी अलिबाग तालुक्यातील अगदी सीझनच्या सुरुवातीपासूनच त्यांचं काम चालू होतं आणि ज्या ज्या मैदानावर ते पाऊल ठेवतात त्या मैदानावर ते आपल्या आवाजाने सर्व क्रिकेट रसिकांना, खेळाडूंना आणि त्याच वेळेला मान्यवरांना मोहित करण्याचं काम करतात. असे जिस्म है दम वो सिर्फ और सिर्फ निनाद कदम. ओव्हर टू यू. धन्यवाद कपिल. वळूया मैदानाकडे, जिथे आपण पाहतोय सेलेब्रेच्या भूमिकेत स्ट्राईक वरती डावखुऱ्या हाताचा क्रिस गेल म्हणून त्याची ओळख आहे असा उरणचा एक नावाजलेला खेळाडू समर्थ कडू. स्ट्राईक वर 9 सेकंड वर उजव्या हाताचा एक तेवढाच आक्रमक फलंदाज हेमंत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक घेऊन पण पाहतोय प्रबोध, ज्याला मलिंगा म्हणून देखील ओळखलं जातं. बॅटची कडाके चेंडू जातोय लॉंग सब रिजनला. 4 धावांसाठी वेलकम 4. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर चांगला चेंडू होता. पहिला चेंडू एवढा भन्नाट होता की बॅटच्या आतली कडा घेतली आणि यष्टीरक्षकाला कठीण चान्स होता. प्रयत्न नक्कीच यष्टीरक्षक प्रसाद पाटीलने केला. एक अनुभवी, आपण पाहिलं तर माफ करा, कमलाकर दादलेने केला. एक अनुभवी यष्टीरक्षक मात्र तिथे झेल निसटतोय असं मी म्हणेन. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, त्यामुळे कठीण असले, हाफ चान्सेस असले तरी ते कन्व्हर्ट करणं आवश्यक आहे. पहिल्या चेंडू चौकार आलाय गोलंदाज प्रमोदचा. पुढचा चेंडू, पुढच्या चेंडूवरती समर्थच्या बॅटमन आलेला एक तडाखेबंद फटका. चेंडू जाईल सीमर्सच्या बाहेर. बिग हिट, षटकार.
थँक्यू डीजे. इथे बघा ज्या गोलंदाजाने बऱ्याच वेळेला बऱ्याच स्पर्धांमध्ये विकेट्स प्राप्त केल्या, चांगल्या चांगल्या फलंदाज जागी उभे केले, त्याला मात्र त्याच्यावरती तुटून पडलाय फलंदाज. पहिल्या चेंडू चौकार, दुसरा चेंडू आकर्षक स्ट्रोक षटकार, पुढच्या चेंडूवरती गोलंदाज कमबॅक अपेक्षित असेल. चांगला चेंडू, जसं मी म्हटलं होतं कमबॅक अपेक्षित असेल. यॉर्करचा चेंडू टाकला जातोय, ज्याला गोलंदाजचा ब्रह्मास्त्र असं म्हटलं जातं. यावेळी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे डायरेक्ट हिटमुळे इथे फलंदाज हेमंत रनआउटची सुरुवात बाद. डीजे नेव्हर रन ऑन अ मिसफिल्ड. जिथे मिसफिल्ड होते तिथे धाव घेण्याचा प्रयत्न करू नये आणि त्याचाच प्रत्यय आपल्या मैदानात होते. जिथे मिसफिल्ड झाली होती, चेंडू गॅदर करता आला नव्हता गोलंदाजाला, मात्र ज्यावेळेस चेंडू हाती आला डायरेक्ट हिट करून त्याने हेमंतला इथे बाद केलं. हेमंतच्या खेळीचा दुर्दैवी अंत म्हणावा लागेल. एका चेंडूचा सामना न करता आपण पाहतोय 0 या धावसंख्येवरती तंबूच्या आशाला माघारी परत आहे. पहिला फलंदाज बाद झालाय. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडूला आपण पाहिलं कव्हरच्या दिशेला खेळून काढलं जाते, जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेतली जाते. नेहमीच चांगल्या फलंदाजी निशाणी असते मित्रांनो, जे चांगल्या चेंडूंना सन्मान देतात आणि खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेतात. न्यू बॅटर फलंदाजीसाठी आलाय उदय. उदय पाहूया कशा प्रकारे या सामन्यामध्ये धावा जमवतोय, कारण संघाला एका चांगल्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात नक्कीच चांगली झालेली आहे. पहिल्या 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आपण पाहतोय. माफ करा, 4 चेंडूचा खेळ झालाय, ज्यामध्ये धावफलकावरती 12 ही धावसंख्या लागले. पहिल्या षटकात येणारा पुढचा चेंडू. यावेळेस उदयच्या बॅटनं आला स्ट्रोक, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, क्षेत्र दूरवर. जोपर्यंत क्षेत्र चेंडूपर्यंत येईल, चेंडूला फील्ड करेल आणि फेक करेल, त्या दरम्यान एक धाव सहज इथे पूर्ण केली जाते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 13 धावा. बघा गोलंदाजाकडे देखील किती अनुभव आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये धावा आल्या, 10 धावा पहिल्या 2 चेंडूमध्ये आणि पुढच्या 3 चेंडूमध्ये त्याने 21 धावा दिल्यात. फलंदाजांना मोठे स्ट्रोक तो आता लगावू देत नाहीये. जरी समर्थ चांगल्या प्रकारे फलंदाजी करत असला तरी त्याला रोखण्याचं काम आपल्या गोलंदाजी मार्फत गोलंदाज प्रमोद इथे करतोय. यावेळी चेंडू हवेत आहे आणि हा चेंडू येईल आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा षटकार डीजे. या षटकाची सांगता होते, या षटकाराशी पहिल्या षटकाचा अंत होतोय आणि पहिल्या षटका अखेरीस 44 धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहतोय मेडिटेक स्पोर्ट्स रायगड संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 19 धावा. 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. आता गोलंदाजीसाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज, खऱ्या अर्थाने अलिबाग ट्युनिस क्रिकेटमधील एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या टॉप 10 लिस्ट मध्ये येणारा महत्त्वपूर्ण खेळाडू. खारेपाट मधील ज्या खेळला विशेष खेळाडू, महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून ओळख आहे असा प्रफुल्ल वाढील पिंटे आपण पाहतोय, आपल्याला पाहायला मिळतोय. 40+ संघाकडून खेळताना बराच वेळेला चांगल्या कामगिरी त्यांनी केल्यात. इन टीम देखील तो खूप चांगली कामगिरी करतो. पाहूया या सामन्यात पुन्हा एकदा त्याची गोलंदाजी बहरणार का, कारण समोर दोन्ही आक्रमक फलंदाज उदय आणि समर्थ आहेत. यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याच्या चेंडूला कव्हरच्या दिशेला खेळून करत आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षक सचिनचं चांगली फेक, त्यामुळे 21 धाव मिळेल. या 21 धावांनी आपण पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 धावा. अजूनही आपण पाहिलं विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. खऱ्या अर्थाने इथे हा संघर्ष पाहायला मिळेल आपल्याला. मी नेहमीच म्हणतो, ज्या 2 संघामध्ये सामना रंगतो, एक संघर्ष, एक द्वंद्व, एक युद्ध मैदानात खेळपट्टी पाहायला मिळतं, जिथे आक्रमक फलंदाज आणि त्याच्या साथीला त्याच्या समोर असतो तेवढाच भेदक गोलंदाज. पाहूया यामध्ये कोण सरशी साधताय, कारण जर इथे विकेट प्राप्त केली तर पिंट्या त्याच्या संघासाठी महत्त्वपूर्ण विकेट, प्राइज विकेट असेल. मात्र समर्थने इथे पिंट्याच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलं तर आपल्या संघाला तो विजयाच्या दिशेने घेऊन जाईल.
समर्थ विरुद्ध पिंट्या ही लढत आपल्याला समोर पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती एकच धाव पिंट्याने खर्च केले. पुढचा चेंडू समर्थसाठी. यावेळेस मोठा असो खेळण्याचा प्रयत्न होता. आपल्या फटकती नक्कीच निराश पाहायला मिळते समर्थक आणि चेंडू त्याच्या काहीसा रेंज मध्ये होता. मात्र त्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक आला नाहीये. चेंडूला हव्या तशा पद्धतीत त्याला खेळता आला नाहीये. एकेरी धाव नक्कीच मिळते. मात्र पिंट्याकडे असलेला अनुभव देखील विसरून चालता येणार नाही मित्रांनो. चांगल्या फलंदाजा जागेवर उभं करणं, चांगल्या फलंदाज बाद करणं, तिफळ्या उद्ध्वस्त करणं ही त्याच्या गोलंदाजी खासियत आपण नेहमीच पाहिली. पहिल्या 2 चेंडूवर 21 रुपयाच्या धावा आल्यात. आता 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल. 23 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 10 डिलिव्हरीज. पिंड ऑफ सायलेन्स. मैदानात चेंडू हवेत. झेल होणार नाही. क्षेत्र दूरवर एकच धाव घेतली जाते. काय कमालीचं षटक बघा. मागील षटकात तिथे धावांची लयलूट झाली. या षटकात केवळ 21 रुपयाच्या धावा येत आहेत. पिंट्याचं कौतुक करावं लागेल. मात्र हे विसरू नका की समर्थकडू अजूनही मैदानात आहे. ज्यांनी मागील सामन्यात त्याचा झंझावात आपण पाहिला होता. त्याच्याकडून आलेली आतशी एक वादळी खेळी आपण पाहिली होती. त्याच्या समोर प्रतिस्पर्धी संघाला त्याने खऱ्या अर्थाने बॅकफुटलाच नाही तर या टुर्नामेंट मधून बाहेर केलं. पहिल्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. अशी एक चांगली खेळी समर्थची. यावेळेस समर्थच्या बाटून आलेला एक मोठा युजवन लांब पल्ल्याचा षटकार. डीजे इक्वेशन बदलते. समीकरण बदलते. आता 16 धावांची आवश्यकता. 8 चेंडूंचा खेळ बाकी. या चेंडूवरती एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. कारण सचिन चेंडू आल्या त्याच वेगाने आपण पाहिलं चेंडूला यष्टीरक्षकाकडे सुपूर्द केलंय. एक धाव मिळते. 21 धावेनंतर जर इक्वेशन मध्ये पाहिलं 7 चेंडू आणि 15 धावा. चांगली गोलंदाजी नक्कीच म्हणता येईल. मात्र एक चेंडू खराब आला जेव्हा ती षटकाराची मोहर उमटवली गेली. आणि या सामना ज्याप्रमाणे धावांची गती आवश्यक आहे त्याप्रमाणे रिक्वायर्ड रेट आवश्यक आहे त्यानुसार चालताना आपल्याला पाहायला मिळतोय. समर्थकडूची बॅट आज तळपली आणि या हाशिरेच्या गावामध्ये या मैदानावर पुन्हा एकदा चांगली खेळी तो साकारतोय. उदयने देखील या चेंडूला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक सचिन तिथे आहे. चांगला क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न आणि या प्रयत्नात आपण पाहिलं तर फलंदाज उदय रनआउटच्या स्वरूपात इथे बाद झालाय. अंतिम चेंडूवरती एक धाव आली. मात्र दुसऱ्या धावच्या प्रयत्नात फलंदाज बाद. डीजेला संधी. या पुढील जो सामना आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच त्यातील एक संघ आपल्याला जाहीर आहे स्पष्ट आहे ज्यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. तर विघ्नहर्ता पनवेल संघाचा कर्णधार आपण इथे उपस्थित व्हा. नेक्स्ट मॅच पुढील सामना आपला असणार आहे. तर आपण हळूहळू पॅन्डलच्या दिशेने यायचंय. विघ्नहर्ता पनवेल संघाच्या कर्णधाराने विनंती असेल की आपण इथे उपस्थित व्हा. सकाळच्या सत्रामध्ये आपण अंतिम आता षटक आपल्याला पाहायला मिळेल जिथे अंतिम षटकात 6 चेंडूंमध्ये सहा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. वैभव अंबोकर आपण पाहतोय ज्या गोलंदाजाने चौल संघाचं नाव खूप उज्ज्वल केलं, ज्यांनी अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांमध्ये एक आपण आहे याची नोंदणी केली आणि त्याचबरोबर चौल एक्सप्रेस म्हणून बराच वेळा ज्याचं नाव पुकारलं गेलं असा वैभव अंबोकर आपण पाहतोय आज 40+ संघामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईक वरती जय पाटीलला आपण पाहतोय. पहिला चेंडू वैभवचा जयसाठी. या चेंडूला केवळ हळवारपणे खेळून काढला. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न नक्कीच
करण्याचा प्रयत्न होता, मात्र पाहिलं बॅकअपला कोणी नाही, त्यामुळे डायरेक्ट हिट करण्याचा किंवा फेक करण्याचा प्रयत्न केला जात नाही. एकेरी धाव मिळेल. धाव संख्या झालेली आहे 31 धावा. आता मात्र खऱ्या अर्थाने सामना पाहण्यासारखा असेल. तिथे आक्रमक फलंदाज ज्याने आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या आक्रमक फटकेबाजीने प्रेक्षकांची मनं जिंकलेत आणि त्याचबरोबर षटकांची आतिषबाजी करत आपल्या संघाला तो पुढे घेऊन चालला. आता 5 चेंडूंमध्ये विजयासाठी आवश्यकता 13 धावांची. तिथे दुसऱ्या बाजूला नेहमी आपल्या वेगवान चेंडूंनी फलंदाज जागीर उभं करणं, तिरफळ उद्ध्वस्त करणं, दांड्या विखरणं अशी गोलंदाजी जो करतो तोच वैभव अंबुकर आपल्याला पाहायला मिळतोय. हा सामना ही चुरस नक्कीच पाहण्यायोग्य असेल. वैभवचा चेंडू समर्थसाठी. इथे काय घडलंय? इथे मोठी विकेट, प्राइज विकेट आहे का? निश्चितच आहे. सेलिब्रेशन पण पाहतोय फलंदाज समर्थ कडू. बॅक टू द डगआउट डीजे. न्यू बॅटर मैदानात येतोय. बघा काय सामन्यात ट्विस्ट निर्माण झालाय. जो फलंदाज एक हाती आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात होता त्याची विकेट इथे गमावली जाते. थोडासा लेझी झाला असं मी म्हणेन, रॉंग शॉट सिलेक्शन असं मी म्हणेन. आणि त्याचमुळे इथे पण पाहतोय झेल टिपला जातोय. प्रसादचं देखील कौतुक असेल. शेवटच्या क्षणामध्ये चेंडूला पाहिलं चांगल्या प्रकारे झेल टिपलाय. आणि वैभवचं कौतुक जास्त करावं लागेल की फलंदाजाला चकवलं, एक प्रकारे सापर असला आणि त्यामध्ये त्याला बाद केलाय. न्यू बॅटर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय मुकेश. आपण पाहतोय आताच आपण पाहिलं तर सामन्यात इक्वेशन बदललंय. 4 चेंडूमध्ये मेडिटेक स्पोर्ट्स रायगड संघाला आवश्यकता आहे या सामना जिंकण्यासाठी 13 धावांची. 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना न्यू बॅटरसाठी वैभवचा पुढचा चेंडू. वेगवान चेंडू इथे डायरेक्ट हिट क्रुशल. फलंदाज आपण पाहिलं जय पाटील. बॅक टू द पॅव्हलियन डीजे. नेहमीच राकेश चव्हाण यांच्याशी चांगलं सांगितलं जातं. ते नेहमी संघ 40+ अलिबागच्या बाहेर घेऊन जातात. मात्र बघा केवळ आपले सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये आपल्या संघाला घेऊन जाणार नाही तर संघाला योग्य दिशा देणं देखील हे महत्त्वपूर्ण काम असतं. बघा इथे गोलंदाजांमध्ये बरेच ऑप्शन असताना, बरेच पर्याय असताना अंतिम षटकाची जबाबदारी त्यांनी सोपवली ती म्हणजे वैभववरती. कुठेतरी त्यांचा निर्णय योग्य आहे का असंच आतापर्यंत म्हणावं लागेल. कारण या षटकातील 3 चेंडू झालेत, तिथे एकच धाव आली आणि 2 विकेट प्राप्त केल्या गेल्यात. एक फलंदाज झेलबाद झालाय तर दुसरा फलंदाज रच स्वरूपात बाद झालाय. न्यू बॅटर फलंदाजीसाठी म्हणून पाहिलं नयन पांचा आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र सामन्यात अजूनही संधी आहे. 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. वैभव अंबरकर आतापर्यंत आपण पाहिलं भरपूर चांगली गोलंदाजी करते. मात्र क्रिकेटमध्ये वार पलटवार होत असतात. अप अँड डाऊन क्रिकेटमध्ये बराच वेळा आपण पाहतो, चढ उतार बराच वेळा आपण पाहतो. पुढचा चेंडू वैभवचा. या चेंडूवरती 1 धाव इथे पूर्ण केली जाईल. आणि आता मात्र अंतिम 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. काय कमालीचा सामना आहे बघा. पहिल्या षटकात 19 धावा आल्या, त्या सेकंड असं वाटलं सामना सहजितीने हा सामना मेडिटेक स्पोर्ट्स रायगड संघ जिंकेल. मात्र दुसऱ्या षटकात कमबॅक केलं गेलं. पिंट्याने आपल्या षटकात धाव संख्या रोखली आणि त्यामुळे अंतिम षटकात पाहिलं संधी उपलब्ध झाली गोलंदाजाला. आणि जो विश्वास त्याच्यावरती कडधान दाखवला तोच विश्वास घेऊन त्यांनी चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. मात्र सामना संपला नाहीये. 2 चेंडूवरती 12 धावांची आवश्यकता आणि हे शक्य होऊ शकतं जर या 2 चेंडूवरती मोठे स्ट्रोक आले तर. आता फलंदाज नयन काय करणार? या चेंडू जर त्यांनी षटकार लगावला तर मात्र सामना, माफ करा मुकेश काय करणार? कारण या चेंडू षटकार आला तर खऱ्या अर्थाने अंतिम चेंडूचा थरार आपल्याला या सामन्यात अनुभवता येईल. इथे मात्र षटकार जाऊ द्या, मात्र वेग एवढा होता की बॅटच्या आणि चेंडूचा संपर्कही होत नाही. 1 चेंडू आणि आता 12 धावांची आवश्यकता. वेगवान गोलंदाज, चौल एक्सप्रेस अशी बरीचशी उपाधी ज्या गोलंदाजाला आहेत. आज वय 40 पेक्षा जास्त झालं तरी खेळ तोच आपल्याला पाहायला मिळतो.
आणि त्याच जिद्दीने त्याच जोशाने आपण पाहतोय आजही हा गोलंदाज वैभव आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू या इनिंग मधील किंबहुना या सामन्यातील. या चेंडूवर देखील मोठा स्ट्रोक येणार नाही. अशा प्रकारे हा सामना जिंकलाय. खऱ्या अर्थाने सामना आपल्या गोलंदाजीच्या बळावर जिंकला असं मी म्हणेन. ते म्हणजेच आरसी ग्रुप अलिबाग या संघाने. अभिनंदन आरसी ग्रुप अलिबाग संघाचं. चला टॉस साठी या विघ्नहर्ता पनवेल आणि आरसी ग्रुप अलिबाग या दोन्ही संघाच्या संघ नायकांनी आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट फलंदाजी करत असताना चांगल्या धावा ज्याने बनवल्या, त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना ज्याने चांगल्या प्रकारे धावा रोखल्या आणि आपल्या संघाला विजयाची संधी उपलब्ध करून दिली असा अलिबाग मधील टॉप 10 मधील महत्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू प्रफुल्ल पाटील उर्फ पंट्या ठरतोय या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामन्याचा मानकरी. चला प्रफुल्ल आपण यायचे. त्याचबरोबर आपल्या कर्णधार देखील पाठव.